तुम्हीच सांगा सर, मी त्या लोकांची मदत केली पाहिजे की नाही? कारण बाबा तर मदत करायला नकार देतायत. भीमराव, तुझे बाबा एकदम बरोबर बोलत आहेत. तुला त्यांची साथ देण्याऐवजी आपले शिक्षण आणि ऑफिसचं काम केलं पाहिजे. पण सर, पण काय, एक काम कर, ते पुस्तक घेऊन ये. ते लेफ्ट वालं. हे हे वाच भीमराव. यात सर्व समस्या लिहिल्या आहेत, ज्या एक गरीब लोकांसोबत होऊ शकतात. एकूण किती समस्या लिहिल्या आहेत? 367 आहेत सर. आणि एका वर्षात दिवस असतात 365. विश्वास ठेव, यात लिहिलेली एक एक समस्या कोणी ना कोणी कुठे ना कुठे सहन करत आहे. तू प्रत्येकासाठी एक एक दिवस जरी वर्षातील काढलास तरीही 2 माणसे वाचतील ज्यांच्यासोबत तू राहणार नाहीस. आणि सोबत राहून तरी काय करणार भीम? यासाठी भीमराव, रोजच्या संघर्षासाठी कितीतरी वेळा तुला दुर्लक्ष करायला हवं. कारण एका मोठ्या संघर्षासाठी तू स्वतःला तयार करू शकशील. परंतु सर, ह्या समस्यांवर उपाय काय असेल? आपण त्या सर्व लोकांना असंच त्यांच्या समस्यासोबत सोडून द्यायचंय? आहे सोल्युशन, मी सांगतो. एक कागद घेऊन ये, त्याच्यात काही लिहिलेलं नसेल. हे घे, याचा उपाय हाच आहे. काय? हा उपाय कसा असू शकतो सर? भीमराव, या साध्या कागदाच्या प्रत्येक पानावर गरीब वंचितांसाठी कायदा बनवून घेऊन ये. त्यांच्या समस्यावर उपाय ह्यात लिहून आण. मग सर्वांची खरी मदत होईल. काय सर, तुम्ही पण गंमत करता तुम्ही पण. हा हा भीमराव कायदा लिहिणार? याचे काम नाही आहे सर कायदे लिहिण्याचं. मी शिकून एक दिवस सर्वांना बरोबर करेन. एक दिवस मी असे काम करीन की सर्वांना समान हक मिळू शकेल, सर्वांना न्याय मिळू शकेल. आणि मग एक नवीन पुस्तक लिहिले जाईल ज्याचे धर्म असेल मनुष्य धर्म आणि आधार असेल बंधुत्व. आणि मग ते पुस्तक सर्वांच्या वर असेल. मी कायदा लिहून घेणार नाही सर. एक दिवस मी स्वतः कायदा लिहीन. सर, लहानपणापासून मी एका कागदावर लिहित आलोय, काय व्हायला पाहिजे आणि काय नाही व्हायला पाहिजे. आणि आज तर तुम्ही ती जागा सुद्धा दाखवली जिथे त्या कागदावर लिहिलेलं पूर्णत्वास येऊ शकतं. एक ना एक दिवस त्या सर्व लोकांसाठी कायदा लिहीन सर. हे माझं वचन आहे.
आता भले काही होऊ देत आम्ही नाही जाणार. जाणार. आम्ही नाही जाणार. आम्ही नाही जाणार. आम्ही नाही जाणार. आम्ही नाही जाणार. रामजी, आता तुम्ही जा. वकील साहेब, राग येणार नसेल तर एक बोलू का? बोला. इथे बाजूला एक चांगलं चहाचं दुकान आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर मी तुम्हाला एक चहा पाजू शकतो. रामजी, म्हातारपणी बुद्धी जवळ कमकुवत होते. मी तुला आठवण करून देतो तुझी जात आणि तुझी परिस्थिती. तुझी कुवत आहे सरांना चहा पाजण्याची. नरोत्तम जोशी, सरांच्या बाजूने जास्त बोलण्यापेक्षा सरांना समजून घे. सर कसा विचार करतात त्यावर लक्ष दे. चला रामजी. नाटकी. खूप छान. नाटक. खूप छान नाटक करतोस भीमराव. एक काम कर, तमाशा सुरू कर जाऊन गल्ली गल्लीत. नाही म्हणजे कुवत एका बॅरिस्टरला पुस्तक देण्याची, कुवत 3 रुपये महिन्याला नोकरी करण्याची, कुवत एका राजाकडून भीक मागून शिक्षण घेण्याची. परंतु बोलणे मोठे मोठे काय की कायदे बनवून घेणार, स्वतः कायदा लिहिणार. नाही म्हणजे आज मला जाणून घ्यायचंय, कसे करतोस तू हे सगळे? हा, कोठून निर्माण होतो हा इतका पोकळ स्वाभिमान तुझ्यात भीमराव? काय झालं? असेल काही उत्तर तर दे भीमराव, बोल. द्या पुस्तक द्या इकडे. तुमच्यासोबत वाद घालण्यात वेळ वाया नाही घालवायचा आहे मला ना. पहिले उत्तर. तुम्हाला मी उत्तर दिलेलं आहे. तुम्हाला दिसत नाहीये तर मी काय करू? हं? मला काय दिसत नाही भीमराव? हेच की मी समस्यांना समजून घेतोय. आणि तुम्ही सुद्धा हे शिकून घ्या. समस्यांना जर समजून घेतले ना तर उपाय ही आपोआपच दिसतात. ठीक आहे, मीही इथेच उभा आहे, बघतो की असा कोणता उपाय शोधून काढतोस तू तुझ्या आणि तुझ्या जातीच्या दुर्दैवाला दूर करण्याचा. रामजी, तुमचा मुलगा खूप हुशार आहे. चांगलं शिक्षण दिलं तुम्ही त्याला, चांगली तालीम दिली आहे. काही वेळा तर मी त्याच्या बोलण्याने प्रभावित होतो. थांबा वकील साहेब. वकील साहेब, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. हा, बोला. माफ करा वकील साहेब. खरं सांगायचं तर तुम्हाला इथे चहा पाजण्याची माझी परिस्थिती नाहीये. मला फक्त तुम्हाला तिथून बाहेर काढायचं होतं, कारण मी तुमच्याशी काही बोलू शकेन. काही नाही, बोला. काय बोलायचं होतं? वकील साहेब, मला खूप समाधान वाटलंय की भीमला तुमच्यासारखा गुरु मिळाला. तो खूप हुशार आणि समजूतदार आहे. पण काही वेळा भावनांमध्ये वाहवत जाऊन तो काहीतरी करून घेतो. पण तुमचं मार्गदर्शन मिळालं तर तो नक्कीच काहीतरी चांगलं करेल. नक्कीच करेल. तुमच्यासारखा पिता जो आपल्या मुलाची इतकी काळजी करतो
की त्याचा हात पकडून त्याला ऑफिस पर्यंत घेऊन येतो. त्याचा मुलगा काहीतरी चांगले करेलच. वकील साहेब, मी खूप अभागी आणि गैरजबाबदार बाप आहे. अभागी यासाठी की आपलं जीवन संपेपर्यंत मी आपल्या मुलाची साथ देऊ शकत नाही, आणि अभागी यासाठी की मी भीमला सांगितलंय की त्याच्या शिक्षणासाठी मी एक पैसा बी देणार नाही. पण वकील साहेब, मला असं वाटतंय की भीम तुमच्यासारखा मोठा वकील व्हावा, त्याला नाव रुबाब मिळावं, लोक त्याला ओळखतील. बाप आहे ना, लालच संपतच नाही. याला लालच नाही, स्वप्न म्हणतात. आणि निश्चिंत राहा, तुमचा मुलगा तुमचे स्वप्न नक्की पूर्ण करेल. आणि हा, तुमच्यावर हा चहा उदार राहिला. तुमचा भीम जेव्हा कमावू लागेल तेव्हा पाजा चहा. आणि हो, ज्या बापाचा मुलगा भीमराव सारखा मेहनती असेल त्याची परिस्थिती खूप असते. चला, येतो. मालक, 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 काय झालं हितेश? मालक, साहेबांची माणसं आलती आणि संध्याकाळपर्यंत घर खाली करा असं सांगून गेलेत. घर बांधण्यासाठी जागा रिकामी करावी लागेल ना, आणि रिकामी कराल तेव्हाच तोडता येईल. पण मालक, गोष्ट पहिली ही झाली होती ना की आम्हाला दुसरीकडे राहण्यासाठी पहिलं भाडं मिळेल, मग जागा खाली केली जाईल. हो, तर जसं सांगितलंय तसंच होईल. बरं, उल्हासजी आता मुंबईत नाहीये, ते येतील तेव्हा पैसे देतील. विश्वास नाहीये का तुला? मालक, विश्वास आहे, पण आम्ही लोक राहणार कुठं? हितेश, तू तर असं बोलायला लागलायस की आतापर्यंत राजेशाही महालात राहत होतास. कुठे राहत असो मालक, पण तीच हिसकावून घेतली तर आम्ही राहणार कसं? हितेश, इकडे ये. हे पैसे ठेव आणि जा. आम्ही बघू की चाळीतून तुला कोणीच काढणार नाही. ठीक आहे आता मालक. जा. हितेश भाऊ, माहित आहे तुमची सर्वात मोठी समस्या काय आहे? तुमच्या सोबत राहणारा भीमराव आंबेडकर सर्वात मोठेच आहेत. त्याची तुम्ही कदर नाही करत आणि दुसरीकडे गल्लीत फिरणाऱ्या साहेबांच्या मागे पुढे करता. हैराण होऊ नकोस हितेश. ही आमची बायको आहे, जी आजकाल भीमरावची भाषा बोलतेय. तू हिच्या बोलण्यात येऊ नकोस. तू जा. बुद्धी भ्रष्ट झाली का तुझी? काहीही बरळतेस. हे जे तुमचे उल्हासजी आहेत ना, हे खूप चुकीचे करत आहेत. माहित आहे तुम्हाला, गरिबांचे शाप लागतात आणि त्यालाही नक्कीच लागेल. आणि जर तुम्ही त्याची साथ द्याल तर तुम्हालाही नक्कीच लागेल. मूर्ख बाई. उच्च जात आणि श्रीमंत लोकांना कधीच कोणाचे शाप लागत नसतात. रमा, खरंच त्या इमारत बनवणाऱ्या साहेबांनी आपल्याला रस्त्यावर आणलं तर आपण सगळे कुठं राहणार? कुठं ना कुठं राहूच की आपण ताई. आणि समस्येवर जास्त विचार नाही करायचा. समस्या समोर आली की उपाय शोधूच आपण. रमा, तू कशी इतक्या साऱ्या संकटांशी एकटीच लढतेस? मी 4 दिवसातच हताश झाले. एक संकट संपत नाही तर दुसरं येतंय. माहित नाही ही सगळी संकट संपणार आहेत की नाही. वहीन ताई, नक्की वहीन. आणि
माझे पती ते ह्याच गोष्टीची लढाई लढतात. ते हेच समजवायचा प्रयत्न करतात की आज आपण सगळ्यांनी मिळून संघर्ष केला तर उद्या आपली एक समस्या कमी होईल. पहिलं भीमभाऊ समजतच नव्हते, पण आता ना मी त्यांना समजायला लागली आहे. आणि कदाचित मी हेही समजू शकले की भीमभाऊंना समजण्यासाठी लोकांनी आधी स्वतःला संघर्षाच्या आगीत झोकून दिलं पाहिजे. कारण विना संघर्षाचे तर भीमभाऊंना समजणं कठीण आहे. असं नाही येत आई, त्यांना समजून घेणं लय सोपं आहे. ते आधी जगाचा विचार करतात आणि शेवटी स्वतःचा. त्यांच्या प्रत्येक विचारात भविष्य असतं, सामूहिक कल्याणाचा उद्देश असतो. बस कर. पूर्ण दिवस बसून काही कामधंदे तर करत नाहीस, फक्त माझा पती करत राहतेस. आणि जसे तू सांगत आहेस की तुझा नवरा असा आहे तसा तर फक्त देवच असतो. हा मग मान्य करा ना की माझा दीर देवासमानच आहे. पण रमाने आता जे काही सांगितलंय ना ते सर्व खरं आहे, अगदी खरं. पण मी नाही मानत. तुम्ही मान्य करा न करा, पण माझे पती असेच आहेत. प्रत्येक बाईला आपला नवरा आणि आपला मुलगा महानच वाटतो. तुलाही वाटत आहे, यात नवीन काय आहे? हे बघा, महान वाटणं आणि असणं दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आणि जर तुला विश्वास होत नसेल ना तर मी ह्या गोष्टीचा पुरावा देऊ शकते. आज काम संपल्यावर या माझ्यासोबत आणि बघा स्वतःच. मला पुरावे नकोत. ताई, ह्याची काय गरज आहे? गरज आहे रमा, लई. अरे हितेश भाऊ आले. अरे यार या सगळी जण या. अरे लवकर या भाऊ. हा या या. काय हितेश भाऊ? हा हा. बरं हितेश भाऊ, हा. बोलणं झालं त्यांच्याशी? काय म्हणले ते? साहेब आता मुंबईत नाहीत. मी प्रचंड देवजींना भेटलो आणि आपल्या सर्वांची जी शंका होती ती सांगितली. त्यांनी सांगितलं की जोपर्यंत साहेब मुंबईला येत नाहीत आणि पैसे मिळत नाहीत तोपर्यंत चाळ खाली केली जाणार नाही. आणि मिठाईचा डब्बा दिला आणि म्हणाले जाऊन आपल्या चाळीतल्या लोकांना वाटून टाक. अरे वा. हा जोकू, हे घे, सर्वांना वाटून टाक. नाही खायचे मला. अरे फेकून द्या मिठाईचा डब्बा. अरे भवर, हा काही येडपण आहे. साहेब निघून गेले, प्रचंड हात मिठाईचा डब्बा देतोय. हितेश भाऊ, एक तर ते सगळे आपल्या सोबत खेळत आहेत किंवा तुम्ही सगळे आम्हाला मूर्ख बनवताय. नाही भवर, कोणी तुम्हाला मूर्ख बनवत नाही. आणि आता जास्त नाटक नाही. कोणी तुझ्याकडून जबरदस्ती अंगठाने लावला होता. घर तुलाही आपलं हवं होतं, त्यासाठी थोडं वाट पहा. आणि हे जे काही नाटक आहे ना ते आम्हाला नको दाखवू. अरे मला वाटतंय आपण सगळे फसलोय. अरे तो भीमरावच बरोबर होता. अरे जोकू, काय करतायस? बिनबुडाचा तांब्या लगेच गडगडत त्या भीमकडे गेला. आणि लय भीम भीम करून काय बी फायदा होणार नाही. अरे त्याला तर आपली ही अवस्था बघून आनंद वाटत असेल. तुम्ही दोघं आता घरी जा. हो सर. सर, नमस्ते सर. अरे पिशवी तर विसरलोच. काय झालं भीम? सर, एक गोष्ट विचारायची आहे. हा बोल. आपण काय केलं पाहिजे जेव्हा आपल्या भोवतालचे लोक मोठ्या संकटात अडकलेले दिसतात आणि त्यांना या गोष्टीचा अंदाजही नसतो, सावध करून देखील त्यांना समजतही नसेल, येणाऱ्या संकटाकडे डोळे झाक करत असतील, तर त्यावेळी आपण काय केलं पाहिजे? त्यांना त्यांच्या परिस्थितीवर सोडून दिलं पाहिजे किंवा त्यांच्याकडून बोलल्या जाणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा विचार न करता त्यांची मदत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, किंवा मग
त्यांचा निर्णय आहे, ते भोगतील असा विचार करून फक्त आपल्याकडेच लक्ष दिलं पाहिजे. भीम, संतुलनाचा शोध आपल्याला नेहमी करावा लागतो आणि तो करायलाच हवा. परंतु हे संतुलन मिळवलं कसं जातं सर? प्रत्येक व्यक्तीची पद्धत वेगवेगळी असते संतुलन मिळवण्याची. यासाठी आपली पद्धत आपल्या हिशोबाने शोधावी.